पारे लक्ष द्या. आज आता आपण काय करणार आहे की बाबा उदाहरणार्थ आता आपण म्हणजे इंग्लिशचं चालू केलं होतं, मॅथचं सर घेऊन राहिले बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बायोचं पण चालू केलं होतं. आज काय करू आपण केमिस्ट्रीचं चालू करू, कारण आपण आता सकाळच्या टाइम लिमिट क्लास चालू केला तर केमिस्ट्रीचा. आता पहा एक सांगणं गरजेचं आहे फक्त केमिस्ट्रीत आपल्याला फाउंडेशन मध्ये कोणकोणते धडे आहेत पहा. पहिले सिंथेटिक फायबर अँड प्लास्टिक्स, त्यानंतर मटेरियल्स मेटल अँड नॉन मेटल, त्यानंतर कोल अँड पेट्रोलियम, कंबक्शन अँड फ्लेम, त्याच्यानंतर मॅटर एलिमेंट कंपाऊंड आणि मिक्सचर, त्यानंतर ॲटम मॉलिक्यूल अँड ॲटॉमिक स्ट्रक्चर. तर असं जर विचार केला तर याच्यात आपल्याला टोटल 6 चॅप्टर शिकायचे बरोबर आहे. हे विषय कसा असते फाउंडेशनचं काय असतं माहिती आहे का, हे चॅप्टर रिलेटेड असतात तुमच्या वर्गाच्या म्हणजे 8व्या वर्गाच्या हे रिलेटेड असणार आहे आणि 11वी 12वीत हे असणार आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी कंपायलेशन असते. तर याला म्हणत असतो आपण फाउंडेशन. तर हे 11वी 12वी ॲज इट इज जसं तसं राहणार आणि सोबत सोबत हे 8व्या वर्गातही तुम्हाला होतं, मग 8व्या वर्गात तुम्हाला ते ॲडव्हान्स शिकवल्या जातात बरोबर आहे. आणि ते जवळजवळ 12वीचे टॉपिक तिथून क्रॅप अप करेल राहिले, समजलं. आता पहा आणि विषय असा असते की हे बेसिक घेतल्याशिवाय कोणी समोरचं एकदम घेऊ शकणार नाही. तर बेसिक तर सगळ्या गोष्टी घ्याच लागतात मागच्या, कारण जर तुम्हाला मागचं आलं नाही तर समोरचं किती जाम जाईल हा एक कन्सेप्ट असते बरोबर आहे. मग त्याच्याच रिलेटेड पहा, त्याच्या रिलेटेड जर विचार केला तर कन्सेप्च्युअल गोष्टी तर आपण आज चॅप्टर चालू करणार त्याच्यातलं 5वं. कोणतं चालू करू 5वं. आता पहिले काही 4 आपल्याला सोडून द्यायचे असातला विषय का नाही, ते आपण नंतर शिकू, पण 5वं थोडं रिलेटेबल होते. आता जर शिकून घेतलं तर तुम्हाला नंतरच्या काळात बऱ्यापैकी होते. पहा तर 5व्या चॅप्टरचं नाव काय आपलं मॅटर. काय आहे मॅटर. आणि मॅटरच्या मध्ये काय काय शिकायचं आपल्याला, मॅटरचे प्रकार. तर पहा एलिमेंट्स, पहिला प्रकार कोणता आहे एलिमेंट्स. हा त्यानंतर पहा दुसरा कोणता आहे कंपाऊंड. दुसरा प्रकार कोणता आपला कंपाऊंड. त्याच्यानंतर आहे अँड मॉलिक्यूल असणार आहे मिक्सचर. लक्षात मॉलिक्यूल हालाकी प्रकार नाहीये पण मॉलिक्यूल एक कन्सेप्ट आहे, अलग लक्षात ते आपल्याला पाहायचं. तर पहा काय काय झालं ना आपलं मॅटर एलिमेंट कंपाऊंड्स अँड मिक्सचर. मग आता लक्ष द्या एलिमेंट्स काय असणार आहे, कंपाऊंड काय असणार आहे, मिक्सचर काय असणार आहे, एकदम आपल्याला याच्यात काय करायचं डिटेल मध्ये पाहायचं, आलं लक्षात. तर पहा या धड्याचं सगळ्यात पहिलं नाही इंट्रोडक्शन. काय असणार आहे इंट्रोडक्शन. आता पहा इंट्रोडक्शन मध्ये काय असणार आहे, इंट्रोडक्शन मध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही 8व्या वर्गात शिकल्या त्याच असणार आहेत. उदाहरणार्थ मॅटर काय असणार आहे, पहिली गोष्ट तर मॅटर. तुम्हाला मी आधी बिन डेफिनेशन सांगितली ती मॅटरची, कोण सांगू शकते. Anything which has mass, space or volume is called as matter. पहा तर तुम्ही डेफिनेशन कशी म्हणली, एनीथिंग, लक्ष द्या एनीथिंग, एनीथिंग विच हॅज मास, म्हणजे असं काही बिन ज्याले काय रे मास आहे, म्हणजे एनीथिंग विच हॅज मास. एकच असून चालणार आहे का, अँड दुसरी गोष्ट अँड ऑक्युपाईज स्पेस. नंतर काय असणार आहे ऑक्युपाईज स्पेस, म्हणजे त्याला काय केली पाहिजे जागा बी व्यापली पाहिजे. स्पेस म्हणजे जागा, ऑक्युपाईज म्हणजे व्यापणे. तर म्हणजे काय एनीथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस इज कॉल्ड ॲज मॅटर. इज कॉल्ड ॲज मॅटर. आधी मी पाहिलं आपण. आता लक्ष द्यायचं मराठीत अर्थ समजून घ्या तेव्हा शिकस तुम्हाला हे लॉंग टाइम पर्यंत ध्यानात राहील. एनीथिंग म्हणजे असं काही, विच म्हणजे जे की, असं काही जे की, किंवा असं काही ज्याले पा विच हॅज म्हणजे असणे मास, म्हणजे असं काही बिन ज्याले मास आहे, अलग लक्षात म्हणजे ज्याले वजन आहे. अँड म्हणजे आणि, ऑक्युपाय म्हणजे व्यापणे, स्पेस म्हणजे असं काही बिन ज्याले मास आहे आणि ते जागा व्यापते, इज कॉल्ड ॲज मॅटर. त्याला काय म्हणणार आपण, त्याला आपण मॅटर म्हणत असतो, अलग लक्षात. नाही तर काही काही लेकरं म्हणतील सर मॅटर म्हणजे आमच्या गल्लीत काल भांडणं झाले होते त्याला मॅटर म्हणायचं, ते मॅटर नाही. तर मॅटर म्हणजे काय, या जगात लक्ष द्या, या जगात काहीही असू शकते, काहीही ज्याला काय एक तर वजन आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे ते जागा व्यापणार, म्हणजेच त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणत असतो आपण मॅटर, अलग लक्षात. इथपर्यंत हा झाला मॅटरचा कन्सेप्ट. हालाकी हा तुम्हाला आधीपासून माहित आहे मॅटर काय असणार आहे काय नसणार आहे, कारण हे बेसिक गोष्ट आहे. इथपर्यंत समजलं. हालाकी होऊ शकते याच्यात ही ओळ आधी असेल ही ओळ नंतर असेल असं असू शकते, पण अर्थ बदलला नाही तर डेफिनेशन बदलणार आहे का नाही. इथपर्यंत झालं मॅटर बरोबर आहे. आता जर मॅटर जर विचार केला तर मॅटरचा तसा हे डेफिनेशन सोडून द्या, मॅटरचा तसा अर्थ होते पदार्थ. काय होणार आहे पदार्थ.
मग आता पदार्थ कोणकोणते असू शकतात? तर पदार्थ पहा, जेवढे काही, पाणी एक प्रकारचा पदार्थ आहे, वीट एक प्रकारचा पदार्थ आहे, सिमेंट एक प्रकारचा पदार्थ आहे, माती एक प्रकारचा पदार्थ आहे, हवा बिन एक प्रकारचे पदार्थ आहे. हवेत वेगवेगळ्या गोष्टी असतात, ते बिन काय रे पदार्थ आपल्याला पाहायला भेटतात. आलं का लक्षात? आणि याच मॅटरचे आपण पुन्हा प्रकार पाडतो. काय करतो? आपण पुन्हा प्रकार पाडतो. कोण? एलिमेंट्स, कंपाऊंड आणि मिक्सचर. पण हे प्रकार पाडतो आपण मॅटरचे, एलिमेंट्स, कंपाऊंड आणि मिक्सचर. हे कोणाच्या बेसिसवर पाडतो? काय बेसिस घेतो आपण? ऍटम तर घेतो, पण ऍटम म्हणल्यापेक्षा याच्यासाठी बेसिक गोष्ट वापरतो आपण, मॉलिक्युल्स. काय वापरायचं? मॉलिक्युल्स. काय वापरणार आहे? मॉलिक्युल्स. आता पहिली गोष्ट लक्ष द्या, मॉलिक्यूल म्हणजे काय? मॉलिक्यूल म्हणजे काय, किंवा त्याच्या आधी आपल्याला ऍटम म्हणजे काय लक्षात घेणे. हालाकी तुम्हाला ऍटम माहिती आहे. काय ऍटम? द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. इथपर्यंत म्हणलं, विच रिटेन इट्स केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी इन एनी केमिकल चेंजेस. म्हणजे लक्ष द्या, आता डेफिनेशन पण मोठी होईल, तुम्ही सांगितली ती चुकीची नाही, पण काय होणार आहे, जसं जसं तुम्ही मोठे होत जाल तसं तसे त्याच्यात पॉइंट ऍड होत जातील. मग ऍटम आता आजपासून कशाला म्हणायचं? ऍटम म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. हे तर आहेच, पण स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर जरी असला तर तो काय करते माहिती आहे का? कोणती बिन, तुम्हाला माहिती आहे केमिकल म्हणजे रिएक्शनचे दोन प्रकार आहेत आपले, बरोबर आहे? कोणकोणते प्रकार? फिजिकल रिएक्शन, केमिकल रिएक्शन. मग या ऍटमचं कसं असते माहिती आहे का? केमिकल रिएक्शन मध्ये जरी गेला तरी त्याच्यात प्रॉपर्टी बदलत नाही. फिजिकल रिएक्शन मध्ये जरी गेला तरी तो त्याच्या प्रॉपर्टी बदलत नाही. फिजिकल रिएक्शन मध्ये तरी तो चेंज करते का त्याचा? नाही. म्हणजे हा कशातही जाऊ, कोणत्याही रूपात असो, कोणत्याही रिएक्शन मध्ये जाऊ, याच्या हा कधीच प्रॉपर्टी चेंज करणार नाही. कोणकोणत्या प्रॉपर्टी चेंज नाही करणार? फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे डेफिनेशन मध्ये काय अडॉप्ट करायचं पहा, तर तुम्ही जसं म्हणलं की ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर, एवढं म्हणलं, समोर लिहायचं विच कॅन रिटेन इट्स केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज. काय करते? हा याच्या प्रॉपर्टीज ठेवते. म्हणजे कोणकोणत्या? फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. डबल याच्याबद्दल सांगितलं तर एक गोष्ट आपण सांगू शकतो की ऍटमला आपण नष्ट करू शकत नाही, असं पहिल्यांदा आपण म्हणत होतो. ऍटम कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड. आलं लक्षात? ऍटमले आपण नष्ट करू शकत नाही किंवा गायब बिन नाही करू शकत. काय नाही करू शकत? गायब बिन करू शकत नाही. अशा प्रकारचे असे तुम्हाला पॉइंट होते. ते पॉइंट जर जोडून करायचे म्हणलं डेफिनेशन तर सांगू शकता का? म्हणजे पहा, ऍटमला आपण तोडू शकत नाही, म्हणजे कॅन नॉट बी डिवाइड. काय म्हणणार आहे? कॅन नॉट बी डिवाइड. हा डिवाइड होणार आहे का? नाही. आलं लक्षात? आणि लक्ष द्या, याला गायब करू शकत नाही किंवा आपण तोडून तोडून इकडे तिकडे बारक्या बारक्या पार्टिकल मध्ये दुसरे रूपांतरित करू शकत नाही. म्हणजे इनडस्ट्रक्टिबल. काय? इनडस्ट्रक्टिबल म्हणजे कॅन नॉट बी डिवाइड अँड इनडस्ट्रक्टिबल. इनडस्ट्रक्टिबलचा अर्थ होते किंवा गायब नाही करू शकत किंवा नष्टही नाही करू शकत, म्हणजे असं पाय. तर मग आपण असं पण म्हणू शकतो, ऍटम इज डिफाइंड ॲज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर विच कॅन नॉट बी डिवाइड अँड इनडस्ट्रक्टिबल इन नेचर. तर कसं असणार? इनडस्ट्रक्टिबल. याच्यामुळे काय होते पहा, ज्यावेळेस आपण म्हणतो का नाही ऍटम हा डिवाइड होत नाही, इनडस्ट्रक्टिबल आहे, याचा अर्थ आपण याला जादून गायब करू शकत नाही, कोणीकडेच नेऊ शकत नाही. याचा अर्थ असा की लक्ष द्या, जर एखादा ऍटम असला तर तो ऍटम कोणत्याही रूपात असो, बरोबर आहे, त्याचं मास कधी कॅन्सल होणार नाही. याचा अर्थ डबल एक आपल्याला याच्यावरून एक गोष्ट कळते की या युनिव्हर्सचं मास कधीच कमी जास्त होणार नाही. आलं लक्षात? टोटल युनिव्हर्सचं मास काय आहे? टोटल युनिव्हर्सचं मास कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट. समजू राहिलं? काहून? कारण हा नष्टच होत नाही. हा रूपांतरित होऊ शकते इकडून तिकडे, पण हा नष्ट होणार आहे का? नाही. बरं, इथपर्यंत आलो आपण कशाचं? ऍटमचं तुम्हाला माहित आहे, म्हणजे डेफिनेशन माहिती आहे, त्याच्यामुळे लिहून द्यायचा काही प्रयत्न आपण इथे करणार नाही. आता पहा मॉलिक्यूल. मॉलिक्यूल म्हणजे काय असते? मॉलिक्युल्स म्हणजे ऍटमचे दोन नाही, ऍटमचे दोन म्हणल्यापेक्षा काय? एलिमेंट. एलिमेंट नाही म्हणणार, एलिमेंट वेगळे. लक्ष द्या, मॉलिक्यूल काय म्हणू शकतो आपण? मॉलिक्यूल म्हणू शकतो कॉम्बिनेशन ऑफ 2 or more atoms. कारण एका याचं तर कधी कॉम्बिनेशन नसणार आहे, 2 किंवा 2 पेक्षा अधिक ऍटमचं राहील. म्हणजे लक्ष द्या, मॉलिक्यूल म्हणजे काय? कॉम्बिनेशन. ध्यान द्या, कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे काय रे? एकत्रीकरण. कॉम्बिनेशन ऑफ 2 or more.
टू ऑर मोर ऍटम्स. अलग लक्षात, दोन किंवा दोन पेक्षा अधिक ऍटमचं कॉम्बिनेशन. पण कसं असलं पाहिजे, इनडेफिनाइट प्रपोर्शन, म्हणजे त्याचं कधी प्रपोर्शन बदललं नाही पाहिजे, प्रमाण बदललं पाहिजे नाही. तर पहा, कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर ऍटम्स इन डेफिनाइट प्रपोर्शन. कसं आहे रे, डेफिनाइट प्रपोर्शन. असलं पाहिजे इनडेफिनाइट प्रपोर्शन. म्हणजे पहा, कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर ऍटम्स इन डेफिनाइट प्रपोर्शन, अलग लक्षात, इज कॉल्ड ॲज मॉलिक्यूल. याला काय म्हणणार आहे, मॉलिक्यूल. लक्ष द्या, तुम्हाला इथून मी इतकं ध्यानात नाही आलं, आता लक्ष दे. कधी कधी काय होतं माहिती आहे, एक हायड्रोजन आणि हा दुसरा हायड्रोजन, दोघ जण बिचारे एकत्र येतात आणि H2 बनते. मग हे काय आलं, H2 जर ज्यावेळेस बनते तर त्यावेळेस हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन, असे हायड्रोजन एकमेकाला जोडल्या जातात आणि याला आपण लिहिताना असं H2 लिहितो. म्हणजे काय झालं, दोन ऍटमचं कॉम्बिनेशन. आणि प्रपोर्शन डेफिनेट आहे, ज्यावेळेस दोन हायड्रोजन एकत्र येतील तर H2च बनेल. समजलं का, दुसरं काही बनणार नाही. डबल एक उदाहरण देतो, मॉलिक्यूल कशाला म्हणायचं तर पहा, इकडे काय होणार आहे, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, याचं कॉम्बिनेशन झालं एका ऑक्सिजन सोबत. आणि काय झालं, लक्ष द्या, हा अशा प्रकारचा काय झाला, H2O. म्हणजे लक्ष द्या, कधी बी हायड्रोजनने आणि ऑक्सिजनने जर कंबाईन केलं, हायड्रोजनने आणि ऑक्सिजनने जर कंबाईन केलं तर नेहमी दोनच हायड्रोजन राहतील आणि एकच ऑक्सिजन राहील. काय राहणार नाही. म्हणजे हे जगातलं, तू नालीतलं पाणी घे, तू घरातलं स्वच्छ पाणी घे, तू कुठलं बिन पाणी घे, कुठलं बिन पाणी घ्यायचं झालं तर याच्यातलं हे प्रपोर्शन बदलणार नाही. काय बदलणार नाही, प्रपोर्शन. हे कसं राहील, हायड्रोजन टू ऑक्सिजन, याचं प्रपोर्शन राहील 2:1च. काय असणार आहे, याचं प्रपोर्शन राहणार 2:1. म्हणून हा प्रपोर्शन नावाचा शब्द बिन महत्वाचा. अलग लक्षात. आणि समोर असं बिन म्हणू शकतो, विच हॅज डिफरंट प्रॉपर्टीज दॅन ऍटम. समजलं का, म्हणजे पाय मॉलिक्यूल मध्ये आपण कसं करू शकतो, कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर ऍटम्स इन डेफिनाइट प्रपोर्शन, एवढं तर म्हटलं. पण लक्ष द्या, हायड्रोजनच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत आणि ऑक्सिजनच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत, ज्यावेळेस हा मॉलिक्यूल तयार होईल त्यावेळेस याच्यात अशा प्रॉपर्टी राहणार नाही, याच्यापेक्षा वेगळ्या प्रॉपर्टी राहतील किंवा कंपाऊंड मध्ये वेगळ्या प्रॉपर्टी राहतील. ते आपल्याला जनरली पाहायचं. समजलं का, मॉलिक्यूल म्हणजे काय, काय मग मॉलिक्यूल म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर ऍटम्स इन डेफिनाइट प्रपोर्शन इज कॉल्ड ॲज मॉलिक्यूल. याला काय म्हणणार आहे आपण, मॉलिक्यूल. या दोन डेफिनेशन कळल्या का, ऍटमची तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे लिहून द्यायचं काम नाही. इथपर्यंत आलं लक्षात. तर मग पहा, या दोन डेफिनेशन अशा आहेत, एकदा लिहून घ्या. पहा, आता इंट्रोडक्शन आपण पाहिलं, इंट्रोडक्शन मध्ये दोन मेन डेफिनेशन घेतले आपण. डबल पहा, या इंट्रोडक्शन मध्ये डबल आपल्याला काय काय करायचं, म्हणजे या दोन डेफिनेशन तर झाल्याच, सोबत लक्ष द्या. इंट्रोडक्शन मध्ये जे काही पॉइंट आहेत ते एकदा मी वाचतो, म्हणजे तुमच्या लक्षात यावं काय आहे काय नाही. पहा, काय म्हणते, केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. काय म्हणणं आहे, केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. डील्स म्हणजे अभ्यास करणे. तर केमिस्ट्री कशाचा अभ्यास करते रे, मॅटर्सचा अभ्यास करते, मॅटरचे वेगवेगळ्या आस्पेक्ट्सचा अभ्यास करते, मॅटरच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजचा अभ्यास करते. म्हणजे कोणी डेफिनेशन एखाद्या वेळेस विचारेल तुम्हाला, व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री, तर तुम्ही काय म्हणू शकता, केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ, किंवा केमिस्ट्री डील्स विथ द मॅटर. अलग लक्षात. केमिस्ट्री कशाचा अभ्यास करते, तर मॅटरचा अभ्यास करते. म्हणजे पहा, ही केमिस्ट्रीची छोटी एक डेफिनेशन, म्हणजे सारांश लय मोठी आहे की नाही. हालाकी केमिस्ट्रीची डेफिनेशन थोडीशी ब्रॉड राहील, सगळ्या गोष्टी तिच्यात कव्हर झाल्या पाहिजेत, पण तरी लक्ष द्या, केमिस्ट्रीला तुम्ही कसं म्हणू शकता, तर याच्यात दिलंय केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. म्हणजे लक्ष द्या, ही केमिस्ट्रीची थोडक्यात डेफिनेशन समजू शकता. काय, केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. किंवा असं म्हणू शकता, लक्ष द्या, जर ब्रॉड सेन्स मध्ये म्हणायचं तर काय, कोणाची ब्रांच आहे केमिस्ट्री, सायन्सची ब्रांच आहे. तर काय म्हणू शकतो, द ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of matter and all aspect and properties of matter. डबल आपण लावू शकतो, म्हणजे सगळेच्या सगळे मॅटरचे आस्पेक्ट, मॅटरच्या प्रॉपर्टीचे आस्पेक्ट, हे जी काय अभ्यास करते ती ब्रांच बायोची म्हणतो, सॉरी, ब्रांच सायन्सची, त्याला काय म्हणणार आपण केमिस्ट्री म्हणत असतो. इथपर्यंत झालं, हे लक्षात ठेवा इंट्रोडक्शन मध्ये.
दुसऱ्या ओळीत पहा, मॅटर इज एनिथिंग दॅट ऑक्युपाईज स्पेस. काय म्हणलं? मॅटर इज एनिथिंग दॅट ऑक्युपाईज स्पेस अँड हॅज मास. आपण उलट केलं होतं. आपण काय म्हटलं होतं? आपण आधी मास म्हटलं होतं, नंतर स्पेस म्हटलं होतं. तर दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत, फक्त मास आणि स्पेस असायला पाहिजे. द स्टेट ऑफ मॅटर आर सॉलिड, लिक्विड अँड गॅस. स्टेट ऑफ मॅटर आपण पाहिलं, बरोबर आहे. 8व्या वर्गात पाहिलं ना आपण. स्टेट ऑफ मॅटर कोणकोणते आहेत? सॉलिड, लिक्विड, गॅस. हालाकी आपण तुम्हाला 4थी मी स्टेट सांगितलेली प्लाझ्मा, 5वी मी सांगितली होती बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन. अशा 5 स्टेज सांगितल्या त्या. पण 8व्या वर्गात किती? 3 स्टेज पर्यंत तुम्ही ध्यान ठेवलं तरी भरपूर आहे. पण 12व्या वर्गापर्यंत आता फाउंडेशन आहे, म्हणजे 12व्या वर्गाचा विचार करणंच आहे. 12व्या वर्गापर्यंत आपल्याला 5 स्टेट मॅटरच्या माहित असणं गरजेच्या असतात. हे झालं इंट्रोडक्शन मध्ये. म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये काय आहे? पहिली गोष्ट एक केमिस्ट्रीची डेफिनेशन होती. दुसरी गोष्ट एक मॅटरची डेफिनेशन होती, लक्ष द्या. दुसरी कोणती? मॅटरची डेफिनेशन. तिसरी गोष्ट 9थी याच्यात देईल, पण मॉलिक्यूल समजल्याशिवाय समोरचं काही समजणार नाही. म्हणून तिसरी गोष्ट काय केली आपण? मॉलिक्यूल्सचा विचार केला. आलं लक्षात इथपर्यंत? मग आता हे झालं बेसिक. आता ध्यान द्या, जर आपल्याला मॅटरले क्लासिफाय करायचं, काय करायचं? मॅटरचे काय करायचं? क्लासिफिकेशन करायचं. तर मॅटरले जर विचार केलं तर मॅटरले मुख्यतः जर काळजीपूर्वक लक्षात घेतलं तर मुख्यतः मॅटरले 2 भागात डिवाइड करू शकतो. किती भागात? 2 भाग. हालाकी तसं तर मॅटरचे 3 प्रकार आहेत. कोणकोणते? एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर. प्रकार 3 आहे, पण सुरुवातीला आपण याला 2 भागात करू शकतो. एक आहे प्युअर सबस्टन्स. काय कशात करू शकतो? प्युअर सबस्टन्स. अलग लक्षात कोणती सबस्टन्स? प्युअर सबस्टन्स. आणि दुसरा असणार आहे इम्प्युअर सबस्टन्स. इम्प्युअर सबस्टन्स. अलग लक्षात? आता ध्यान द्या, प्युअर म्हणजे काय? किंवा जे त्याच फॉर्म मध्ये असतात. इम्प्युअर म्हणजे काय? ज्याच्यात मिक्सिंग असते. हालाकी इम्प्युअर सबस्टन्स म्हणजेच कोण? मिक्स. इम्प्युअर सबस्टन्स म्हणजे कोण होणार आहे? मिक्सचर आपल्याला कन्सिडर करायला लागणार आहे. प्युअर सबस्टन्स मध्ये पुन्हा 2 येतील आपले, एलिमेंट अँड कंपाऊंड. एलिमेंट्स अँड. अलग लक्षात? क्लासिफिकेशन कसं करणार आहे मॅटरचं आपण? तर मॅटरले 2 भागात डिवाइड करतो. पहिलं आहे प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स मध्ये किती पडणार आहेत? एलिमेंट्स अँड कंपाऊंड. इम्प्युअर सबस्टन्स मध्ये काय पडणार आहे? मिक्सचर. म्हणजेच थोडक्यात मॅटरचे किती प्रकार आहेत रे? 3. एलिमेंट्स, कंपाऊंड अँड मिक्सचर. कोणकोणते? एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. असे मॅटरचे आपले किती प्रकार पडतात? 3 प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. पण लक्ष द्या, इम्प्युअर सबस्टन्सलेच आपण मिक्सचर म्हणतो आणि मिक्सचरचे आपण पुन्हा 2 प्रकार पाडू शकतो. एक होमोजेनस मिक्सचर आणि दुसरं हेटेरोजेनस मिक्सचर. हे तर तुम्हाला माहितीच आहे, होमोजेनस मिक्सचर आणि हेटेरोजेनस मिक्सचर. म्हणजे लक्ष द्या, हे जर मिक्सचर आपण थोडंसं वर लिहिलं मिक्सचर, तर याचे पुन्हा 2 प्रकार पडणार. एक पडणार आहे होमोजेनस आणि दुसरं पडणार आहे हेटेरोजेनस. आलं लक्षात? कोणकोणते? होमोजेनस अँड हेटेरोजेनस. तर अशा प्रकारचे मिक्सचरचे 2 प्रकार पडतात. म्हणजे द्या तसं तर मॅटरचे 3 प्रकार आहेत, एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. हालाकी आपल्याला एलिमेंटचे भी नंतरच्या काळात प्रकार पाहायचे, कंपाऊंडचे भी नंतरच्या काळात जे काही प्रकार पडतात ते पाहायचे, मिक्सचरचे भी जे काही प्रकार ते पाहायचे. पण लक्ष द्या, मिक्सचर आपल्याला 8व्या वर्गाच्या नंतर डायरेक्ट 10व्या वर्गापर्यंत कधीच नाही. म्हणून या मिक्सचरचे 2 प्रकार देऊन दिले, होमोजेनस आणि हेटेरोजेनस. हालाकी एलिमेंट आणि कंपाऊंड बद्दल आपल्याला बरीचशी स्टडी नंतरच्या काळात आहे, म्हणून ते काय करेल सध्या याचे प्रकार दिले नाही. तसं तर पहा, एलिमेंटले आपण मेटल, नॉन मेटल आणि मेटलोइड. एलिमेंटले किती भागात डिवाइड करतो पुन्हा? मेटल, नॉन मेटल आणि मेटलोइड. हे कोणाच्या बेसिसवर? फिजिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवर याले 3 प्रकार. काय काय? मेटल, नॉन मेटल आणि मेटलोइड. केमिकल प्रॉपर्टीच्या बेसवर एलिमेंटले आपण तसं जर विचार केलं तर आपण 4 ग्रुप मध्ये डिवाइड करतो. किती ग्रुप मध्ये? 4 ग्रुप मध्ये. एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ब्लॉक एलिमेंट. त्याच्यानंतर याले व्हॅलन्सीच्या बेसिसवर जर डिवाइड करायचं झालं तर याले आपण किती प्रकारात डिवाइड करतो? वेगवेगळ्या 18 प्रकारात डिवाइड करतो. 18 ग्रुप पाडलेले आहेत आपण. आलं लक्षात? तर व्हॅलन्सीच्या बेसवर तसं करणार आहे. कंपाऊंडचा जर विचार झाला तर कंपाऊंडचा वेगवेगळे प्रकार पडतात पुन्हा, ते पण आपल्याला पाहायचं. आणि मिक्सचरचे तर आहेतच, होमोजेनस आणि हेटेरोजेनस. एकदा इथपर्यंत हे जे काही खालचं आहे थोडंसं लिहून घ्या.
आता एक लक्ष द्या पहा, आपण काय केलं रे, क्लासिफिकेशन केलं मॅटरचं, बरोबर आहे. मॅटरला क्लासिफाईज केलं ना आता आपण. पण विषय असा असते कोणत्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं हे पण आपल्याला माहित पाहिजे. आपण काय करतो माहिती आहे का, मॅटरला क्लासिफाय करतो एकदा, बरोबर आहे. मॅटरला जर विचार केला तर मॅटरचं क्लासिफिकेशन मी तुम्हाला सांगतो. आपण आधी पाहिलंय मॅटरला आपण क्लासिफाय करतो कशाचा, ऑन द बेसिस ऑफ स्टेट ऑफ मॅटर. काय म्हणतो, स्टेट ऑफ मॅटर. तर बेस जर वापरला आपण स्टेट ऑफ मॅटर, तर मॅटरला किती बेसात डिवाइड करतो मेन आपण, पहा सॉलिड, दुसरा लिक्विड आणि तिसरा गॅस. याच्या डिवाइड करतो आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅस. पण हे कोणतं असते, बेस ऑन द मॅटर. आलं का लक्षात, किंवा अकॉर्डिंग टू स्टेट ऑफ मॅटर असं म्हणतो. अकॉर्डिंग टू स्टेट ऑफ मॅटर त्यानुसार सॉलिड, लिक्विड, गॅस. चौथा असते प्लाझ्मा, काय म्हणणार आहे, प्लाझ्मा. पाचवा असणार आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन. अशा प्रकारचे 5 प्रकार आपण जनरली पाहिले, हालाकी समोर पण असतात, बरोबर आहे. आणि हे जे काही मॅटरचं क्लासिफिकेशन केलं आपण, प्युअर सबस्टन्स, इम्प्युअर सबस्टन्स म्हणजेच मिक्सचर, आणि प्युअर सबस्टन्स मध्ये एलिमेंट आणि कंपाऊंड, इम्प्युअर मध्ये मिक्सचर. आलं लक्षात. मिक्सचरचे 2 प्रकार, होमोजेनस आणि हेटेरोजेनस असं केलं. हालाकी एलिमेंटचे पण आपण काय करतो, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड. बाकी पण प्रकार पडतो फिजिकल प्रॉपर्टीच्या बेसवर. म्हणजे हे एक लक्ष द्या, कोणाच्या बेसिसवर आपण प्रकार पडलो हे पण गरजेचं आहे. एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारते, द टाइप ऑफ मॅटर ऑन द बेसिस ऑफ स्टेट ऑफ मॅटर. तर स्टेट ऑफ मॅटरच्या बेसिसवर हे पडतील. पण तेच जर विचारलं तर हे कशाच्या बेसिसवर आहेत, हे आहेत याच्यात कशा प्रकारचं कंपोजिशन आहे. काय कंपोजिशन म्हणजे एखाद्या एलिमेंटचं, एखाद्या मॅटरचं कंपोजिशन कसं आहे, तर लक्ष द्या. मॅटर इज क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन. हे कोणाच्या बेसिसवरच आहे रे, केमिकल कंपोजिशन. कंपोजिशनचा अर्थ काय होते, कंपोजिशन म्हणजे एखादा घटक कशापासून बनेल, कशापासून कंपोज झाला, म्हणजे कसा तयार होईल. अलग लक्षात, कोणत्या गोष्टीपासून तयार झाला, या केमिकल कंपोजिशनच्या बेसिसवर आपण काय करतो, मॅटरचे जर विचार केला तर मॅटरचे 3 प्रकार पडतो, एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. त्याच्यातलं बिन हे जे काय असणार आहे एलिमेंट आणि कंपाऊंड, हे कसे आहेत रे, प्युअर सबस्टन्स. मिक्सचर कसं आहे, इम्प्युअर सबस्टन्स. अलग लक्षात, याच्यात प्युरिटी ठेवल्या जाते का नाही, सगळ्याचं सगळं मिक्सिंग असते. तर ते वाचतो एकदा लक्ष द्या. पहा, मॅटर इज क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन आयदर ॲज अ सिंगल सबस्टन्स. लक्ष द्या, आयदर ॲज अ सिंगल सबस्टन्स. जर सिंगल सबस्टन्स असेल त्या मॅटर मध्ये, लक्ष द्या, सिंगल सबस्टन्स जर असेल एकच सबस्टन्स, तर त्याला म्हणायचं प्युअर सबस्टन्स. कोणते सबस्टन्सेस, प्युअर सबस्टन्सेस, बरोबर आहे. ऑर मिक्सचर कंटेनिंग 2 or more सबस्टन्सेस. आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त याचं काय असलं मिक्सचर, तर त्याला काय म्हणणार आहे आपण, इम्प्युअर सबस्टन्सेस. म्हणजे हे जे काही आपण डिवायडेशन केलं हे कोणाच्या बेसिसवर केलं, केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर. कोणाचं, केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर. त्याचे प्रकार पडणार आहेत प्युअर सबस्टन्स, इम्प्युअर सबस्टन्स. इम्प्युअर मध्ये मिक्सचर, प्युअर मध्ये एलिमेंट आणि कंपाऊंड. इम्प्युअर मिक्सचरचा मुद्दाम आपण काय करतो, 2 प्रकार पाडत असतो, होमोजेनस आणि हेटेरोजेनस. तसंच एलिमेंटचे पण प्रकार असतात, कंपाऊंडचे पण प्रकार असतात. एक एक गोष्ट आपल्याला पाहायचं. आता थोडक्यात पहा, हे सांगताना मी तिन्ही गोष्टी सांगून देतो. पहा, एलिमेंट कोणाला म्हणायचं माहिती आहे का, एलिमेंट अशा मॅटरला म्हणायचं जिच्यात जे काही मॉलिक्यूल आहेत, लक्ष द्या, जिच्यात जे काही मॉलिक्यूल आहेत, हे मॉलिक्यूल जे काही तयार झाले हे सगळेच्या सगळे सारख्या ऍटम पासून तयार झाले. आलं लक्षात. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर उदाहरण एक घेतलं, समजा आपण घेऊ हायड्रोजनचं उदाहरण. हायड्रोजन मॉलिक्यूलचं. तर हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये पहा, हा बिन एच आहे, हा बिन एच आहे, दोन्हीच्या दोन्ही सारखे ऍटम आहेत. म्हणजे अशा प्रकारचं मॅटर, ज्या मॅटरचे मॉलिक्यूल हे दोन्ही सारखे आहेत, दोन्ही काय आहेत, सारखे, अशा याला म्हणायचं एलिमेंट. आलं लक्षात, समजून राहिलं, दोन्हीच्या दोन्ही सारखे. मग याचे काही काही उदाहरण आहेत पहा. याच्यात उदाहरण आहे ते O3 म्हणजे ओझोन. ओझोन मध्ये पण पहा 3 ऑक्सिजन आहेत. असे किती ऑक्सिजन आहेत, 3 ऑक्सिजन. मग असं जर विचार केलं तर 3 ऑक्सिजन असे जोडलेले आहेत समजा, सपोज, तर तिन्हीच्या तिन्ही ऑक्सिजनच आहेत. या मॉलिक्यूल मध्ये सारख्या प्रकारचे ऍटम आहेत. म्हणजे थोडक्यात काय, एलिमेंट कोणाला म्हणायचं, तर असा मॅटर ज्या मॅटरच्या मॉलिक्यूल मध्ये सगळे सारखे ऍटम आहेत किंवा एकाच प्रकारचे ऍटम आहेत.
एक तर ते हायड्रोजनचे असतील, एक तर ते ऑक्सिजनचे असतील. आता O2 मध्ये लक्ष द्या, O2 मध्ये हा डबल बॉन्ड असते असा O2, हा एक O हा एक O, दोन्ही काय आहेत रे, दोन्ही ऑक्सिजनच आहेत. याचा अर्थ दोन्ही कसे आहेत, सारखे. जर दोन्ही सारखे असले, एखाद्या मॉलिक्यूल मध्ये दोन्ही ऍटम किंवा तिन्ही ऍटम किंवा चारही ऍटम असे जर सारखे असले तर याला म्हणायचं इलेमेंट. आता कंपाऊंड कशाला म्हणायचं बाय, कंपाऊंड म्हणजे लक्ष द्या, कंपाऊंड म्हणजे जर एखाद्या मॅटरच्या मॉलिक्यूल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍटम असतात, काय असलं, वेगवेगळ्या प्रकारचे ऍटम. जसं की बाय H2O मध्ये कन्सिडर करा, तर हा ऑक्सिजन आहे, इकडे H आहे आणि इकडे H आहे. याच्या सांगा बरं, हा H2O ज्या वेळेस मॉलिक्यूल तयार झाला, या मॉलिक्यूल मध्ये सगळे ऍटम सारखे आहेत का, नाही. पण हा एक प्रकार हायड्रोजनचा एक प्रकार आणि एक ऑक्सिजनचा प्रकार आहे, म्हणजे हा काय झाला, कंपाऊंड. कंपाऊंड कशाला म्हणायचं, अशा प्रकारचा, लक्ष द्या, अशा प्रकारचं मॅटर ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍटम आहेत. कसे ऍटम आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ऍटम आहेत, याला काय म्हणायचं, याला म्हणणारे कंपाऊंड. तर CH4 चं उदाहरण घेऊ शकतो आपण, एक कार्बन आहे आणि इकडे असे काय दिलेले 4 हायड्रोजन जोडलेले आहेत, तर याला पण काय कन्सिडर करू शकतो आपण, तर याला काय करणार आहे आपण, कंपाऊंड कन्सिडर. आलं लक्षात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ऍटम आहेत, असे भरपूर आहेत. जसं की ग्लुकोज झाला, ग्लुकोज पहा C6H12O6. आता याच्यात जर विचार केलं, 6 कार्बन 12 हायड्रोजन 6 ऑक्सिजन, 3 प्रकारचे ऍटम आहेत, कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन, याला काय म्हणायचं, कंपाऊंड. आलं लक्षात. हालाकी याच्या सगळ्या प्रॉपर डेफिनेशन आपल्याला पाहायचं सगळ्या गोष्टी. त्यानंतर पहा मिक्सचर कशाला म्हणायचं, हे मिक्सचर म्हणजे एक तर मिक्सिंग असणारे 2 किंवा 2 पेक्षा अधिक एलिमेंट्सचं, किंवा 2 किंवा 2 पेक्षा अधिक कंपाऊंड्सचं, किंवा एक एलिमेंट 2 कंपाऊंड, किंवा एक कंपाऊंड 2-3 एलिमेंट, असं कसं कॉम्बिनेशन जर असलं, म्हणजे अशा प्रकारचं जसे आपण भेळ तयार करतो तसं मिक्सिंग करणे वेगवेगळ्या गोष्टीचं, त्याचं म्हणणं आहे काय, मिक्सचर. म्हणून ते कसं असणार आहे, इम्प्युअर असणार आहे, आणि मात्र हे कसं असणार आहे रे, प्युअर असणार आहे. समजलं. हालाकी आपल्याला याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी एक 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 करून पाहायच्या. तर सगळ्यात पहिलं ना आपण याच्यातला प्रकार जो काही आहे कोणता पाहायचा, आपल्याला एलिमेंट. याच्याबद्दल काही लिहून घ्यायचं तुम्हाला. तर पहा, हे जे काही आपण प्रकार पाहिजे का नाही, हे पूर्ण डिटेल मध्ये आहे हा. आणि डबल एक लक्ष द्या, हे जे काही प्रकार आपण, ही जे काही डेफिनेशन सांगितले मी तुम्हाला, एलिमेंट म्हणजे काय, सारख्या प्रकारचे ऍटम्स असणे मॉलिक्यूल मध्ये. कंपाऊंड म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे ऍटम्स असणे कंपाऊंड मध्ये, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ऍटम्स असणे मॉलिक्यूल मध्ये, सॉरी. मिक्सचर म्हणजे काय, या दोघांचं मिक्सिंग. ही जे काही लक्ष द्या, ह्याच्या काही डेफिनेशन आहे, ह्या डेफिनेशन आहे ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्यूल. तिच्यातला मॉलिक्यूल्स कसा आहे समजलं, म्हणजे मॉलिक्यूलच्या बेसिसवरचे डेफिनेशन आहे. डबल वेगळ्या प्रकारचे डेफिनेशन पाहायचं तर थोडंफार वेगळं होते. इथपर्यंत समजलं सगळ्याले, पुसून टाकलं चालते, काही लिहून नाही घ्यायचं नाही, त्यातलं लिहायचं काय अवचार. काही नसेल समजलं तर विचारा बरं. फुल फॉर्म विचारायला सांग. बोस आइन्स्टाईन कंडिशन आहे तसं. हा, हे का, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन म्हणजे लक्ष द्या. आता तो विचारलंच तर पुस्तक मी सांगतो मी. पहा, याच्यात कसं असते माहिती का, एक भारताचा सायंटिस्ट होता बोस नावाचा, बरोबर आहे, आणि दुसरा आइन्स्टाईन. आइन्स्टाईन सगळ्यांना ऐकलंय, या दोघांना हे शोधून काढलं, म्हणून याच्या ऑनर मध्ये याला काहीतरी रिस्पेक्ट द्यावं, याच्या ऑनर मध्ये ते नाव ठेवलं गेलं, म्हणजे बोस आणि दुसरा आइन्स्टाईन, याच्याहून बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन. आय मध्ये आइन्स्टाईन लिहिताना आय नाही येत, ई येते, म्हणून ते तसं लिहिलं होतं शॉर्ट फुल फॉर्म. आता लक्ष द्या, आपल्याला सगळ्यात पहिला मॅटरचा जो काही प्रकार पाहायचा तो पाहायचा एलिमेंट. काय पाहायचा, एलिमेंट. आता लक्ष द्या, आपल्या 8व्या वर्गात कशी डेफिनेशन होती ही एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. फाउंडेशन मध्ये कशी वेगळी थोडीफार देईल ही पण समजून सांगतो. पाय, एलिमेंट्स आपण काय म्हणतो, पहिली गोष्ट तर एलिमेंट काय रे, एक प्रकार आहे मॅटरचा. मग पहिली वाक्य आपण कसं लिहू शकतो, द टाइप ऑफ मॅटर. कोणाचा प्रकार आहे, टाइप ऑफ मॅटर. तर मग पहिली गोष्ट टाइप ऑफ मॅटर. पण कसा टाइप ऑफ मॅटर, तर असा टाइप ऑफ मॅटर ज्यामध्ये, लक्ष द्या, असा टाइप ऑफ मॅटर की ज्याच्या मॉलिक्यूल मध्ये सेम टाइप्सचे ऍटम्स आहेत. काय म्हणू शकतो, सेम टाइप्सचे ऍटम आहेत, याला काय म्हणणार आहे आपण, एलिमेंट. म्हणजे लक्ष द्या, आपण असं लिहू शकतो, द टाइप ऑफ मॅटर, द टाइप ऑफ मॅटर which
has. म्हणजे लक्ष द्या, the type of matter which has molecules made up of same types of atoms. The same type of atom. सेम टाईप झालं ना प्रकार. म्हणजे लक्ष द्या, काय म्हणणार आहे पा, द टाइप ऑफ मॅटर म्हणजे काय, पदार्थाचा असा प्रकार, विच म्हणजे जो की किंवा ज्याच्यामध्ये, विच हॅज मॉलिक्यूल म्हणजे लक्ष द्या, मॅटरचा असा टाइप जिच्यात मॉलिक्यूल आहेत. कसे आहेत मॉलिक्यूल, मॉलिक्यूल मेड अप ऑफ म्हणजे मॉलिक्यूल तयार होईल. कसे तयार होईल, सेम टाइप्स ऑफ ॲटम. कशानं, सेम टाइप्स ऑफ ॲटम. म्हणजे टाइप ऑफ मॅटर विच हॅज मॉलिक्यूल made up of same type of atoms is called as a same type of atoms च्या ऐवजी atoms लिहू शकतो, is called as element. ही आपली कशातली होती, पुस्तकातली डेफिनेशन होती. याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर याचं उदाहरण देऊ शकतो आपण H2. बरोबर आहे, हा H2 मॉलिक्यूल आहे, हिच्यात पहा हा एक H आणि हा एक H असे जोडलेले असतात. दोन्ही मॉलिक्यूल मधले ऍटम कसे आहेत, सेम. म्हणून याले काय म्हणायचं, याले म्हणायचं एलिमेंट. आलं लक्षात. आता दुसरं लक्ष द्या, Cl2 क्लोरीन. क्लोरीनचं बिन असंच, इकडे एक क्लोरीन आणि इकडे एक क्लोरीन, हे डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. आलं लक्षात. म्हणजे बाय कधी कधी काय होते, मॉलिक्यूल एकाच ऍटम पासून बनते. मॉलिक्यूल काय म्हणते, एकाच ऍटम पासून, त्याच्यात दुसऱ्या ऍटमची गरजच नसते. त्याला म्हणतात मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल. ते बिन आपल्याला पाहायचं. आलं लक्षात. कधी असं असतं. आता सध्याचं डायट्रायचं आपण बघू, O3 म्हणजे ओझोन. ओझोन मध्ये काय 3 मॉलिक्यूल आहेत, पण तिन्हीच्या तिन्ही ऑक्सिजनच आहेत. अशा याला काय म्हणणार आहे आपण, एलिमेंट म्हणत असतो. समजलं का. मग हे झालं तुमच्या पुस्तकातली डेफिनेशन. याच्याशी आपल्याला हे करायचं नाही, फक्त हे समजून देणं होतं की अशी तुमच्या पुस्तकात होती. आता लक्ष द्या, आता आपल्या फाउंडेशनच्या पुस्तकात काय आहे, ही पहिल्यांदा मी लिहितो, नंतर तुम्हाला समजून सांगतो, आणि पाठबिन कशी करायची याची मी तुम्हाला ती टेक्निक सांगतो, काय काय असणार आहे, काय काय नसणार आहे. समजलं. मग आता लक्ष द्या, एलिमेंटचा आपण याच्यात काय काय दिले आणि हे लिहून घेतो पूर्णतः. त्याच्यानंतर पाहू. an element is a substance. काय म्हणते, an element is a substance. An element is a substance which cannot be split up into two or more simple substances by the usual chemical method. Usual chemical method of applying heat. Applying heat. दुसरी गोष्ट म्हणजे लाईट आणि इलेक्ट्रिक एनर्जी. आता लक्ष द्या, अशी दिलेली डेफिनेशन बरोबर आहे. मग आता याचं काय थोडंसं समजून घेऊ. पहिली गोष्ट काय म्हणते, an element म्हणजे काय, आपला एलिमेंट आहे. काय, इज अ सबस्टन्स. हे तर असणारच आहे, हा पदार्थ आहेच. बरोबर आहे. म्हणजे काय, an element is a substance which म्हणजे जो की. आलं का लक्षात. म्हणजे एलिमेंट हा असा सबस्टन्स आहे, म्हणजे पदार्थ आहे. एलिमेंट हा असा पदार्थ आहे जो की कॅन नॉट बी स्प्लिट म्हणजे तुकडे होणे. स्प्लिट म्हणजे तुकडे होणे म्हणतो आपण.
तर काय होणार आहे, ज्याचे तुकडे होणार नाही कशामध्ये, अप स्प्लिट अप म्हणजे तुकडे होणे, इनटू म्हणजे चहामध्ये, कशामध्ये, टू ऑर मोर सिंपल सबस्टन्सेस. अलग लक्षात, म्हणजे लक्ष द्या, एलिमेंट असा पदार्थ आहे की ज्याचे तुकडे होणार नाही, दोन किंवा दोन पेक्षा अधिक पदार्थ, पण कधी, बाय युज्युअल केमिकल मेथड. काही काही केमिकल मेथड असतात, युज्युअल केमिकल मेथड, बरोबर आहे, ऑफ अप्लाइंग हीट, लाईट अँड इलेक्ट्रिक एनर्जी. त्याचं काय म्हणणं आहे, उदाहरणार्थ लक्ष द्या, हा H2 असला, असा H2 जर असा असला तर हा H2 चे आपण असे H+H याच्यात असे छोटे तुकडे करू शकत नाही. कधी कसे नाही करू शकत, काऊन नाही करू शकत याचे छोटे तुकडे, म्हणजे लक्ष द्या, त्याचं काय म्हणणं, एलिमेंट कोणाला म्हणायचं, याला आपण त्यावेळेस एलिमेंट म्हणू शकतो ज्यावेळेस याचे जर निस्तर, याला काय केलं माहिती का, गरम केलं. आलं लक्षात, याला जर निस्तर काय केलं, लाईट दिला, म्हणजे सूर्यप्रकाश टाकला याच्यावर किंवा वेगळा लाईट टाकला किंवा याच्यातून इलेक्ट्रिक एनर्जी जर पास केली, आणि त्यावेळेस जर याच्या असे दोन छोटे छोटे भागात तुकडे होत नसतील तर याला काय म्हणायचं, याला म्हणायचं एलिमेंट. विषय कसा असते माहिती का, डबल एक गोष्ट तुम्हाला समजून सांगतो तर अशी एक लक्षात येईल. पहा, पाणी पाहिलंय, पाणी हे उदाहरण वेगळं आहे, समजू राहिलं का, उदाहरण थोडस वेगळं आहे, किंवा पाण्याच्या ऐवजी जाऊ द्या, नायट्रोजन पाहिलं, नायट्रोजनचा मॉलिक्यूल N2 असते, म्हणजे दोन्ही ऍटम कसे त्याच्यातले सारखे, बरोबर आहे. नायट्रोजन पहा, कधी कधी तुम्ही पहा लग्नात नायट्रोजन पाहिलं, लग्नात ते कळसायनं नायट्रोजन टाकतात, त्याच्यातून धुवा येते, तो नायट्रोजन असतो. तो नायट्रोजन पहा, त्याला जर हात लावला तर चटका लागते, तो एवढा थंड असतो. तुम्हाला असं कसं काय, गरम गोष्टीचा चटका लागते, थंड गोष्टीचा कसं काय चटका लागते, नाही तर पहा तो एवढा थंड असते, आपल्या बॉडीचं टेम्परेचर त्याचं मॅच होत नाही, त्याचा चटका लागतो म्हणून. आणि ते काय करतात, गरम पाण्यात टाकतात, बरोबर, काय करतात, तो म्हणजे बर्फासारखा असते, तो गरम पाण्यात टाकतात, म्हणजे तो कोणत्या स्टेट मध्ये रे सध्या, सॉलिड. ज्यावेळेस तो बर्फ असते सॉलिड, आणि लगेच काय होते माहितीये का, तो गरम पाण्यात टाकतात, गरम पाणी त्याच्यासाठी या सॉलिडचं रूपांतर कशात व्हावं, लगेच भप 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 लगेच लिक्विड मध्ये, लगेच कशात व्हावं, गॅस मध्ये. तर आपल्याला नुसतं गॅसच दिसते, पण लिक्विड बिन होत असते मदत कंडिशन त्याची. आलं लक्षात, असं सॉलिड टू डायरेक्ट काय होते, गॅस. आता ध्यान दे, हिच्यात काय केलं, या सॉलिडला आपण काय केलं, फक्त पाण्याने हिट केलं, पाण्याने हिट केलं. तर मग असं नाही, हा नायट्रोजन सॉलिड होता तर डायरेक्ट हा नायट्रोजन असा N मध्ये स्प्लिट झाला, असं झालं का, असं नाही होत. हा राहते N2च, हा काय राहणार आहे, फक्त N2च, फक्त याची काय बदलली, स्टेट बदलली. आलं का लक्षात. मग त्याचं तेच म्हणणं आहे की एलिमेंट कोणत्या पदार्थाला म्हणायचं, तर एलिमेंट म्हणजे असे पदार्थ, लक्ष द्या, एलिमेंट म्हणजे असे पदार्थ जे दोन किंवा दोन पेक्षा अधिक पदार्थात स्प्लिट होत नाही, पण कधी, बाय युज्युअल केमिकल मेथड, म्हणजे साध्या केमिकल मेथडनं ते डिवाइड होत नाही. मग साध्या केमिकल मेथड काय, ऑफ अप्लाइंग हीट, त्याला ज्यावेळेस आपण गरम करतो तर त्यावेळेस तो रूपांतरित होईल, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस असं होईल त्याचं, पण त्याचं काय नाही होणार रे, त्याचं स्प्लिट होणार नाही. लाईट जर प्रोव्हाइड पाडला त्याच्यावर सूर्यप्रकाश, तरी पण त्याचं असं स्प्लिटअप होणार नाही. इलेक्ट्रिक एनर्जी जरी त्याच्यातून पास केली तरी त्याचं स्प्लिटअप होणार नाही. अशा पदार्थाला म्हणायचं एलिमेंट. म्हणजे लक्ष दे, दोन आस्पेक्टनं आपण डेफिनेशन पाहिली एलिमेंटची. पहिल्या आस्पेक्टनं कोणती, एलिमेंट मध्ये कोणकोणते घटक असतात, कोणकोणते घटक असतात. तर असं आपण पाहिलं, एलिमेंट मध्ये सगळेच्या सगळे घटक किंवा सगळेच्या सगळे जे काही ऍटम्स असतात ते सारखे असतात. काय असणारे, सगळे ऍटम सारखे. ही बिन डेफिनेशन ध्यानात ठेवायची. म्हणजे काय, एलिमेंट इज अ टाइप ऑफ मॅटर विच हॅज मॉलिक्यूल मेड अप ऑफ सेम टाइप ऑफ ऍटम्स. याला बिन एलिमेंट म्हणायचं. आणि ही एक दुसरी, ही डेफिनेशन कळली का. म्हणजे आपण काय करतो, या नायट्रोजनले, सॉलिड नायट्रोजनले या नायट्रोजन मध्ये कन्वर्ट करतो. याच्यात काय झालं, या नायट्रोजनचा मॉलिक्यूल तुटला, हा जसा आहे तसाच आहे. म्हणजे याला काय केलं, नुसतं हिटअप करतो आपण पाण्याच्या थ्रू, तर कळशाने भांड्याने टाकू. मग याच्यात जर विचार केला तर ही काय युज्युअल केमिकल मेथड आहे, म्हणजे थोडकी काय केमिकल मेथड. तर अशा याला काय म्हणणार आहे आपण, एलिमेंट म्हणत असतो. ध्यानात आलं. मग डेफिनेशन ध्यानात ठेवताना कशी ठेवायची, पाय एलिमेंट काय रे, एक तर पदार्थ आहे, हा पदार्थ असणारच आहे ना. म्हणजे एलिमेंट इज अ सबस्टन्स. हा हे झालं पहिलं वाक्य. त्यानंतर पाय, विच कॅन नॉट बी स्प्लिट अप इनटू टू ऑर मोर सिंपल सबस्टन्सेस. जो की, लक्ष द्या, जो की दोन किंवा दोन पेक्षा अधिक सिंपल सबस्टन्सेस मध्ये तुटत नाही, पण कधी, बाय द युज्युअल केमिकल मेथड.
युज्युअल केमिकल मेथडनं तुटत नाही. मग युज्युअल केमिकल मेथड मध्ये काय म्हणते, ऑफ म्हणजे अप्लाइंग हीट, लाईट अँड इलेक्ट्रिक एनर्जी. आलं लक्षात? अशी डेफिनेशन आपल्याला दिले. समजलं इथपर्यंत? काय अडचण कोणाला? हा, पण एक हे बी ज्ञान का इथे म्हणले बाय युज्युअल केमिकल मेथड, याचा अर्थ केमिकल रिएक्शन मध्ये तुटत नाही का? तर हो, केमिकल रिएक्शन मध्ये तुटी. केमिकल रिएक्शन मध्ये काय होणार आहे? केमिकल रिएक्शन मध्ये मात्र स्प्लिट होईल. पण इथे केमिकल रिएक्शन म्हणलं काय ना, युज्युअल म्हणले. युज्युअल हा शब्द लय महत्वाचा आहे. युज्युअल केमिकल मेथड, युज्युअल केमिकल मेथड नाही तुटत नाही. मग युज्युअल केमिकल मेथड कोणकोणते? अप्लाइंग हीट, अप्लाइंग लाईट, अप्लाइंग इलेक्ट्रिसिटी, यानं मात्र तुटत नाही. पण याच्यापेक्षा जर भारी केमिकल रिएक्शन घडून आणल्या तर मात्र तुटणार. याचे प्रकार कोणकोणते आहेत? तर याचे एक्झाम्पल दिले मी वर लिहितो. इथे एक्झाम्पल तुम्हाला ते लिहून घ्यायचे डेफिनेशन सोबत. सिल्वर. सांगा बरं, सिल्वरचं सिम्बॉल काय असते? माहित नाही तुम्हाला? माहित असेल पाहिजे. काय असते? Ag. बरोबर आहे. पहिलं उदाहरण आहे सिल्वरचं. दुसरं उदाहरण आहे आयरन. आयरनचं सांगा बरं सिम्बॉल काय असते? Fe. हा माहिती आहे तुम्हाला. आयरनलेस फेरस म्हणतात, हो. म्हणून Fe. आलं लक्षात? दुसऱ्या भाषेत फेरस म्हणतात, आपल्या इकडे नाही. त्यानंतर ऑक्सिजन. ऑक्सिजनचं सांगा. ऑक्सिजनचा तसा O असते, पण हा O2 फॉर्म मध्ये पाहिजे. काय पाहायला भेटणार आहे? O2 फॉर्म मध्ये. सिल्वर मात्र एकच असते. फेरसचं आपल्याला पाहायचं आहे कसं कसं असणार आहे. हा, त्याच्यानंतर डबल उदाहरण काय दिले? हायड्रोजन. काय दिले? हायड्रोजन. हायड्रोजनचा सिम्बॉल काय असते? H. पण याला कसं लिहितो आपण? कारण याचा मॉलिक्यूल H2 रूपात आपल्याला पाहायला भेटते. आलं का लक्षात रे? तर असं हे डेफिनेशन लिहून घ्या. आलं लक्षात? चला लिहा सगळे. आपलं ब्लड प्लाझ्मा मध्ये राहायचं ना, म्हणजे ते आपण डिस्कस करायचं ना समोर, जसं एकाने सगळ्या गोष्टी डिस्कस करू. फक्त एक लक्ष द्या, मी काय म्हणणार होतो आता, हा, याच्या ज्या काही एलिमेंटच्या काही प्रॉपर्टी आहेत, ह्या आपण काय करू, पूर्णच्या पूर्ण या पुस्तकात जशा प्रॉपर्टी दिलेत त्या प्रॉपर्टी आपण उद्या अभ्यासाला देऊ. याचा मी सध्याच्या कंडिशनला तुमच्याकडे पुस्तक नाही तर फोटो टाकतो. हे अभ्यास करायचा डिटेल. हा, एलिमेंटचा पूर्ण अभ्यास करून यायचा उद्या, समोरचं पण वाचून यायचं.